बाळंतपणानंतर नंदिनी आपल्या मुलासह घरी पोहोचली. तेव्हा घरात प्रवेश करताच तिच्या सासूबाईंनी आदेश दिला, "सुनबाई, तुझी डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे 1.5 महिना तू तुझी खोली सोडू नकोस. तुझा सांभाळ करायला मी आहे, त्यामुळे मी तुला अंथरुणावरून खालीही उतरवणार नाही." हे ऐकून नंदिनीला खूप आनंद झाला की आपली सासू किती चांगली आहे. पण तिची सासू तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत नव्हती. सासू नंदिनीला कोरड्या चपात्या, पाणी घातलेली डाळ अशा गोष्टी खायला देत होती. जेव्हा नंदिनीने आपल्या सासूला विचारले की आई, तुम्ही मला असे जेवण का देत आहात, त्यावर सासूबाई म्हणाल्या, आता तुला कमी तेल, कमी मसाले असलेलेच जेवण मिळेल. मला सर्व माहित आहे की तुझी काळजी कशी घ्यायची आहे. जेव्हा नंदिनीने आपल्या नवऱ्याला, विशालला ही सर्व गोष्ट सांगितली, तेव्हा विशाल म्हणाला, काही दिवसांचा तर प्रश्न आहे, त्यानंतर तर पूर्ण किचनचा ताबा तुझ्याकडेच येईल. तेव्हा तुझ्या मनाला येईल ते तू बनवून खा. आता घरात शांतता ठेवण्यासाठी आईचे बोलणे ऐक. आपल्या नवऱ्याच्या अशा बोलण्यानंतर नंदिनी खूपच परेशान झाली होती. कारण एवढेसे जेवण जेवल्यानंतर सुद्धा ती उपाशीच राहत होती. तिचे पोट भरत नव्हते आणि वरून जेवण असे होते की त्यातून पोषक तत्वे मिळतच नव्हती. त्यामुळे हळूहळू नंदिनीची कमजोरी वाढत चालली होती आणि तिच्या मुलाला तिला एकटीला सांभाळायचे होते. रात्री तिचा मुलगा रडायचा तेव्हा कोणीही त्याला शांत करण्यासाठी किंवा थोडा वेळ घेण्यासाठी सुद्धा येत नव्हतं. विशालला सुद्धा सासूबाईंनी वेगवेगळ्या रूम मध्ये झोपण्यासाठी सांगितले होते. अशा परिस्थितीमध्ये एकटी नंदिनी परेशान झाली होती. एक दिवस अशीच दुपारी तिची सासू येऊन म्हणाली, सुनबाई, मी थोडी बाहेर जात आहे, तू रूमच्या बाहेर येऊ नकोस. तेव्हा नंदिनी म्हणाली, आई, तुम्ही कुठे जात आहात? दुपारचे जेवण बनले आहे का? तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली, तुला फक्त खाण्यापिण्याची पडलेली असते. मी आल्यानंतर तुला जेवायला देईल. मी कीर्तनाला जात आहे. कधी देवाचे नाव सुद्धा घेत जा. दिवसभर पेट पूजा करण्यात तुझे मन असते. एवढं बोलून सासूबाई बाहेरून दरवाजाची कडी लावून कीर्तनाला निघून गेल्या. नंदिनी एकदम स्तब्ध झाली की सासूबाई किती उद्धटपणे आपल्या बरोबर बोलत आहेत. मग थोड्याच वेळात तिचा मुलगा उठला आणि रडू लागला. तेव्हा नंदिनी त्याला दूध पाजून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर तिला थोडी तहान लागली म्हणून तिने पाण्याचा जग उचलला. त्यात खूप कमी पाणी होते. मग ते थोडेसे पाणी पिऊन तिने घसा शांत केला आणि विचार करू लागली की सासूबाईंनी मला खोलीतून बाहेर यायला मनाई केली आहे आणि पाणी देखील संपले आहे. माहित नाही सासूबाई कधी येतील. त्यात सकाळपासून लाईट नाही म्हणून अजूनच विचित्र वाटते. बरं, काही वेळाने नंदिनीला थोडी भूक लागली. खोलीत खायला प्यायला काहीच नव्हते. विशालने तिच्यासाठी फळे वगैरे आणली होती, पण सासू म्हणाली, फळे बाहेर ठेवली तर खराब होतील, अशी भीती तिला वाटत होती. म्हणून तिने ती किचन मध्ये नेऊन फ्रीज मध्ये ठेवली होती. आता तिला थोडे अस्वस्थ वाटू लागले. पाणीही पूर्ण संपले होते. म्हणून तिने दारात येऊन खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तर दरवाजा बाहेरून बंद होता. आता तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. सासूबाई बाहेरून दरवाजा बंद करून का निघून गेल्या, असा विचार येताच नंदिनीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिला वाटले की सासूबाईंना फोन करून बोलवेन, पण फोन जवळ आल्यावर फोनची बॅटरी पूर्णपणे संपलेली पाहून ती हैराण झाली. आणि जर लाईटच नसेल तर ती फोन चार्ज तरी कसा करणार होती. आता तिची अवस्था अशी झाली होती की जणू तिला कोणीतरी पिंजऱ्यात बंद केली आहे. तिने खोलीच्या मागच्या बाजूची खिडकी उघडून पाहिलं तर कुठेही कोणीही दिसत नव्हते. तिची खोली मुख्य रस्त्यापासून लांब होती आणि मागच्या बाजूला फक्त मोकळी जागा होती. त्यामुळे तिथे क्वचितच कोणी येत असे. आता तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. भुकेमुळे तिची प्रकृती खालावली होती. तेव्हा तिचा मुलगा उठला आणि पुन्हा रडू लागला. नंदिनीने त्याला शांत करायला सुरुवात केली. पण आता भुकेमुळे नंदिनीच्या पोटात खूप दुखू लागले आणि भुकेने तिचा जीव जाईल असेच तिला वाटत होते. तिची अस्वस्थता वाढू लागली. अशातच आणखी 1 तास निघून गेला. आता असं वाटत होतं की जणू ती बेशुद्ध होईल. तिचा मुलगाही सतत रडत होता. हळूहळू तिला भान हरपल्यासारखे वाटू लागले. कपाळावरून घामाचे थेंब टपकू लागले. तिला मुन्नाला सांभाळता सांभाळता असे वाटू लागले की जणू तो हातातून निसटून पडेल. त्यामुळे तिने मुन्नाला बेडवर झोपवले. तेवढ्यात अचानक दार उघडून तिची सासू खोलीत आली आणि ती ओरडू लागली, मुलाला सांभाळताही येत नाही का? त्याच्या रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. शेजारी मला विचारत होते. सासूबाईंना बघून नंदिनी रागवली आणि म्हणाली, आई, इथे माझी अवस्था खूप वाईट झाली आहे. भुकेमुळे चक्कर येत आहे. तुम्ही बाहेरून दार लावून का निघून गेलात? तिची सासू रागाने म्हणाली,
मला भीती वाटत होती की तू माझं ऐकणार नाहीस आणि घरभर हिंडून घर अस्वच्छ करशील. म्हणूनच मी दार बंद केलं होतं. तू एवढी भुकेली आणि तहानलेली का आहेस? अर्धा तास थांब, मी तुला जेवण देईन. मी फक्त कीर्तनाला गेली होती, तर मंदिरात भंडारा सुद्धा चालू होता, म्हणून तिथे जेवणासाठी थांबली. भंडाऱ्यासाठी मोठी लाईन होती ना, म्हणून मला उशीर झाला. मी तुझ्यासाठी जेवण बनवून देते. कोणतीच सासू आपल्या सुनेसाठी एवढं करत नसेल. जर मी पण तशीच वागली असती ना, तर मी सुद्धा तुला म्हणाले असते की तू आता डायरेक्ट रात्रीच जेव. असे म्हणत सुनेला शांत करत सासूबाई स्वयंपाकघरात गेल्या. काही वेळाने स्वयंपाकघरात कुकरचा आवाज येऊ लागला. सासू कधी जेवण आणेन याची नंदिनी आतुरतेने वाट पाहत होती. पण जेव्हा तिची सासू जेवण घेऊन आली, तेव्हा सकाळच्या ठेवलेल्या 2 चपात्या आणि 1 वाटी पाणी घातलेली पातळ डाळ पाहून नंदिनीचे डोके फिरू लागले. डाळ नीट शिजली सुद्धा नव्हती. तेवढ्यातच लाईट आली आणि कशी तरी हिंमत एकवटून नंदिनीने फोन चार्ज करण्यास ठेवला आणि म्हणू लागली, आई, हे कसलं जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलं आहे? तेव्हा तिची सासू वाकडं तोंड करून म्हणाली, मग मी तुला 56 भोग बनवून खायला देऊ का? जे मिळेल ते शांतपणे खा, नाहीतर तू उपाशी मर, मला काय? सासूबाईंच्या अशा उत्तराने नंदिनीला वाईट वाटले. ती म्हणू लागली, आई, अशा अवस्थेत मला 1 वाटी भाजी सुद्धा मिळू शकत नाही का? त्यावर तिची सासूबाई म्हणाली, मी तुला म्हणाली आहे ना, हे खायचं असेल तर खा, नाहीतर खाऊ नकोस. एवढं बोलून तिची सासूबाई रूममधून बाहेर निघून गेली. प्लेटमध्ये ठेवलेली ती पाणीवाली डाळ आणि 2 चपात्या ती कशी तरी खाण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते घशाखाली उतरत नव्हते. ते पाहून सासूबाई म्हणाल्या, बाळा, तू तुझ्या सासूबाईंना निरनिराळे पदार्थ बनवून खाऊ घालतेस नाही ना, म्हणून कदाचित त्याच्या बदल्यात तुझी हीच लायकी आहे. सासूबाईंच्या अशा बोलण्याने नंदिनीचे डोळे ओले झाले. तिने पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी प्यायली. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याबरोबर तिचे पोट दुखू लागले. जणू पोटात पसरलेले पाणी प्रत्येक कोपऱ्यात टोचत आहे, असे तिला वाटत होते. काही काळ पोटात दुखणे सुरूच होते. भुकेमुळे नंदिनी पूर्णपणे खचून गेली होती. मग नंदिनीने फोन उचलला, स्विच ऑन केला आणि लगेचच विशालला फोन केला. विशालने फोन रिसीव्ह केल्याबरोबर नंदिनी अगदी हळू आवाजात म्हणाली, विशाल, प्लीज, तुला थोडा वेळ मिळाला तर माझ्यासाठी बाहेरून काहीतरी खायला घेऊन ये. मला खूप भूक लागली आहे. एवढं बोलून ती जोरजोरात रडू लागली. तेव्हा विशाल सुद्धा हैराण झाला. तो म्हणाला, अगं, तू अशी रडत का आहेस? तू थांब, थोड्याच वेळात मी घरी पोहोचतो. विशालने फोन ठेवला आणि लगेचच तो आपल्या बॉसच्या केबिनमध्ये जाऊन हाफ डेची सुट्टी घेऊन घरी यायला निघाला. पण त्याला आता समजत नव्हते की आपण आपल्या बायकोसाठी काय खायला घ्यावे. तेव्हा त्याने पटकन डोसा पॅक करायला सांगितला, काही फळं घेतली आणि घराकडे निघाला. विशालला असे अचानक घरी पाहून त्याची आई कामिनीताई म्हणाल्या, अरे बाळा, तू अचानक घरी कसा आलास? विशालने आपल्या आईला कोणतेही उत्तर दिले नाही. तो पटकन आपल्या बायकोच्या रूममध्ये गेला. त्याच्या मागोमाग त्याची आई कामिनीताई सुद्धा रूममध्ये आला. टेबलावर पडलेले अन्न बघून विशालच्या डोळ्यात दुःख आणि आश्चर्याच्या संमिश्र भावना दिसू लागल्या. त्याने पटकन ताटात डोसा आणि सांबार काढला. तेव्हा त्याची बायको ताटावर तुटून पडली, जणू तिला किती दिवसापासून भूक लागली आहे. पटकन डोसा खाऊन झाल्यावर नंदिनी म्हणाली, मला अजून भूक लागली आहे, म्हणून विशालने तिला काही फळे खायला दिली. तेव्हा कामिनीताई रागाने म्हणाल्या, काय रे, तू ऑफिसचं काम सोडून हिच्यासाठी डोसा घेऊन आलास? अशा वेळी आपण बाहेरचे काही खात नाही, हे तुला माहित नाही का? हिच्यासाठी मी जेवण बनवले होते ना, तरी सुद्धा तू हिच्यासाठी बाहेरचं खायला का घेऊन आलास? मी हिला जेवण देत नाही का? तेव्हा विशाल मोठ्या आवाजात म्हणाला, आई, शांत हो. या अगोदर सुद्धा मी तुला सांगितले होते की माझ्या बायकोच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दे, तिला कधीच उपाशी ठेवू नकोस. तेव्हा तूच म्हणाली होतीस की मी सर्व गोष्टी नीट सांभाळून घेईन, पण तू तुझ्या सुनेला असे जेवण देत आहेस. तेव्हा नंदिनी रडतच सांगू लागली की सासूबाईंनी तिला कशी रूममध्ये बंद करून त्या बाहेर निघून गेल्या होत्या आणि मागील 2 तासापासून ती खाण्यापिण्यासाठी कशी आटापिटा करत होती. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर विशाल हैराण झाला. तो म्हणाला, आई, तू हे सर्व काय करत आहेस? तेव्हा त्याची आई रागातच म्हणाली, आला मोठा बायकोचा ऐकणारा, तू मला प्रश्न विचारणार? तुझ्या बाबांनी त्यांच्या आईला कधी प्रश्न विचारला होता का? माझी प्रसूती झाल्यावर माझ्या सासूबाईंनी तर मला एक दिवसही आराम करू दिला नाही आणि माझ्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. मलाही असे साधे जेवण मिळायचे, तरीही मी काहीच बोलायचे नाही. त्यांच्या अत्याचारामुळे आज मी कितीतरी आजारांना बळी पडली आहे आणि ही एक सून आहे जिचे तर नखरेच संपत नाही. तेव्हा विशाल रागाने म्हणाला, मग आई, तू तुझ्या सासूचा बदला तुझ्या सुनेकडून घेणार आहेस का? त्यानंतर तुझे सर्व आजार बरे होतील? हे ऐकून कामिनीताईंना धक्काच बसला.
विशाल पुढे म्हणाला, तुझ्यासोबत काही चुकीचं झालं असेल तर तुला ते आवडलं नसेल. आज तुझ्या सासूमुळे तू आजारी पडली असशील म्हणून तू हे सगळं जाणून बुजून करत आहेस का, की तुझ्या सुनेने सुद्धा तोच त्रास सहन करावा आणि पुढे जाऊन ती सुद्धा तुझ्यासारखीच आजारी पडावी, तेव्हा तुझ्या मनाला शांती मिळेल. आई, तुझ्या सासूने तुझ्यासोबत चुकीचे केले म्हणून ती चुकी तू तुझ्या सुनेबरोबर करून तुला नक्की काय साध्य करायचं आहे? उलट तुला त्या गोष्टीमध्ये बदल करून पुढच्या पिढीला चांगला संदेश, चांगली वागणूक तुझ्याकडून मिळायला हवी. तुझ्यासोबत जे काही झालं ते आपल्या सुनेबाबत व्हायला नको अशी काळजी तुझ्याकडून घेतली जायला हवी. पण तू तर चुकीच्या माणसाकडून त्यांच्या चुकीच्या सवयी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेस. आज आजीला ज्या गोष्टीसाठी तू चुकीचं ठरवत आहेस, मग तू काय करत आहेस? उद्या माझी बायको सुद्धा तिच्या सुनेला हीच गोष्ट ऐकवेल. ती सुद्धा तिच्या सुनेवर अत्याचार करेल. आता कामिनीताईंची मान शरमेने खाली झुकली होती. काही वेळाने त्यांनी एक नजर आपल्या सुनेवर टाकली तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. यावेळी मात्र सुनेच्या जागी आज त्यांना स्वतःचा रडत असणारा चेहरा दिसत होता. म्हणून त्यांचे मन भरून आले आणि लगेचच त्यांनी आपल्या सुनेच्या डोळ्यातील अश्रू पुसत तिला घट्ट मिठी मारली. त्यानंतर आपल्या सुनेची माफी मागत म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. तुझ्यासोबत जे काही झाले त्याचा बदला घेण्यासाठी मी तुझ्याबरोबर चुकीचे वागण्याचा प्रयत्न करत होती. पण मी हे चुकीचेच करत होती. माझी चुकी माझ्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता तुला खाण्यापिण्यासाठी विचार करावा लागणार नाही. पण आतापर्यंत जे काही घडले होते ते सर्व नंदिनीला लगेच विसरणे एवढे सहज सोपे नव्हते. पण गोष्ट पुढे वाढवण्यात सुद्धा काहीच फायदा नव्हता. म्हणून घरातील वातावरण शांत राहण्यासाठी नंदिनीने सुद्धा लगेचच आपल्या सासूबाईंना माफ केले. त्यानंतर मात्र रात्रीच्या जेवणामध्ये नंदिनीसाठी गरमागरम चपात्या, डाळ भात, पनीरची भाजी, सूप असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आले. तेव्हा नंदिनीचे सुद्धा मन भरून आले. तेव्हा मागे उभ्या असणाऱ्या विशालच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य आले. तो सुद्धा विचार करू लागला, चला, आईच्या चुकीची तिला जाणीव तर झाली. तर मित्रांनो, नंदिनीने तिच्या सासूला माफ केले, हे योग्यच केले का? याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.